हगवणेंनी आणला असा वकील जो इतका तरबेज आहे की त्याने धक्कादायक खळबळ माजवली। हगवणे कुटुंब खरंच खूप शातीर आहे हे यातून लक्षात येते। हगवण्यांच्या वकिलाने सांगितलं, वैष्णवी दुसऱ्याच माणसाशी चाट करत होती, 2-4 कानाखाली लगावले म्हणजे छळ होत नाही। निलेश चव्हाणने बंदूक दाखवलीच नाही। राजेंद्र हगवणे आसपासच होते, पोलीसच शोधत नव्हते, याला काय फरार म्हणता येत नाही। वैष्णवीच्या अंगावर असलेल्या जखमा तिच्या नवऱ्याने मारलेल्या नव्हेच, ती ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशी घरी कोणीच नव्हतं। हे आहेत महत्त्वाचे पॉइंट्स जे हगवणेंच्या वकिलांनी मांडलेत। वैष्णवी दुसऱ्या माणसाशी बोलत होती, त्याचा साखरपुडा होणार होता, ते वैष्णवीला मान्य नव्हतं, म्हणून त्यानेच येऊन मारहाण केली असावी। परत वैष्णवीने आत्महत्या केली असंही कोर्टात सांगितलं। या सगळ्यामध्ये आम्हीही दुःखात आहोत आणि वैष्णवी आमचीही सून आहे असं सांगत असताना पुढे जाऊन वैष्णवी दुसऱ्याच माणसाबरोबर चॅटिंग करत होती हेही मीडियामध्ये सांगायलाही हगवणे कुटुंबियांनीच वकिलांना सांगितलेलं। कालपर्यंत वैष्णवीच्या मृत्यूने प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत होतं आणि आज या धक्कादायक आरोपामुळे डोळ्यातलं पाणी डोळ्यातच थांबल्यासारखं वाटत आहे। खरंच वैष्णवी दुसऱ्याच कोणाच्या प्रेमात होती का? फक्त लग्न होऊन 2 वर्ष झाली। पहिलं वर्ष सणवार आणि फिरण्यात गेले, दुसरं वर्ष गरोदरपण आणि बाळंतपणात गेलं। बाळ 9 महिन्यांचं होई तोपर्यंत तिने आयुष्यही संपवलं। मग तिला दुसराच कोण आवडण्याची शक्यता होती का? तिनेच आत्महत्या केली, मग शरीरभर गंभीर खुणा कशाच्या? बापरे, एखादी स्त्री मेली म्हणजे ती चारित्र्यहीनच होती असं जाहीर करून आपण बाजू लावायचं हा प्रकार नवीन नाहीये। बाईला मरणातही सुख नाही। हगवणेंच्या वकिलाप्रमाणे वैष्णवीचं दुसऱ्याबरोबरचं बोललेलं चाट सगळ्यांना सापडलं। त्यांनी तशी सगळी माहिती तिच्या आईवडिलांनाही दिली आणि वैष्णवीच्या आईवडिलांनी तिला समजावून तिच्याकडे मोबाईलही काढून घेतला। पण राजेंद्र हगवणेंच्या कुटुंबियांनी तो चाट पुढे कधीतरी आवश्यकता पडेल म्हणून सुरक्षितही ठेवला। पण या सगळ्या गोष्टी वैष्णवीच्या आईवडिलांनी फेटाळून लावलेत। तो वैष्णवीशी बोलणारा माणूस कोण होता हे पुढे येईपर्यंत हा प्रश्न गूढच असणार आहे। हगवणेंच्या वकिलाप्रमाणे वैष्णवीला कधीच मारहाण होत नव्हती, पण वैष्णवीच्या काकांनी सांगितलं, अख्खं कुटुंब मारत होतं, दररोजची किरकिर, यामुळे आम्ही बैठक घेऊन ताकीदही दिलेली। आता प्रश्न राहिला हुंड्याचा। वैष्णवीच्या आईवडिलांना आम्ही कधीच हुंडा मागितला नाही असं सांगत हगवणे कुटुंबियांनी सांगितलं, जे काही दिलं ते मुलीच्या प्रेमापोटी त्यांनीच दिले। पण वैष्णवीच्या आईवडिलांनी ही गोष्ट फेटाळून लावली आणि याद्या करताना जितके लोक होते तितक्या सगळ्यांना विचारा, हगवणे कुटुंब तावातावाने 51 तोळे सोनं मागत होतं। गाडी, ॲक्टिवा आणि 7 किलो चांदी त्यांनीच मागून घेतली। त्यांना त्यांची प्रतिष्ठाही जपायची होती आणि याला अनेक साक्षीदारही आहेत। दुसरी 4 चाकी बुक केलेली, शशांकला ते कळलं, त्यावर त्याने त्याच दिवशी मला फॉर्च्युनरच पाहिजे, दुसरी कुठली बुक केलीत तर त्या गाडीला काडी लावून जाळून टाकेन असंही म्हणालेला। परत फॉर्च्युनरच बुक केली याची साक्ष आमच्याकडे आहे। आधीच एवढा करोडपती बाप सासरच्या नरकात का पुन्हा पुन्हा ढकलत होता असा वैष्णवीच्या वडिलांवर आरोप होत असताना या धक्कादायक खुलास्याबद्दल आता प्रश्नचिन्ह उभे राहिलेत। इतकं सज्वळ कुटुंब वैष्णवीशी चांगलंच वागत होतं, चूक वैष्णवीची होती असं मानूयात, पण त्या थोरल्या सुनेच्या आरोपांचं काय? ती तर वैष्णवीच्या मरणाच्या अगोदरपासूनच न्याय मागतीये। तिच्याकडे म्हणजे मोठी सून मयुरीकडे तर पुरावे आहेत। तिने अनेक CCTV पुरावे दाखवले, काही मारताना तर दुखापत झालेले फोटोही तिने दाखवलेत। मग त्याचं काय? तिला तर शशांकने अवघड जागी लात घातलेली, तिचे केस धरून ओढाताण करतोय, तिच्या मागे पळतानाही दिसतोय। हे कोणत्या सभ्य पुरुषाचं लक्षण आहे? आता प्रश्न राहिलाय, आम्ही हुंडा मागितलाच नाही, आमच्याकडे 5-5 कंपन्या आहेत, कुठे आहेत त्या 5 कंपन्या? मग इतके धनाढ्य होता तर वैष्णवीचे दागिने गहाण का ठेवलेत? वैष्णवीने तर दिले नसणार ना की हे घ्या गहाण ठेवा म्हणून? शातीर वकिलानेही सांगितलं, आमच्याकडे 10 कोटीच्या गाड्या आहेत, 40 लाखाच्या फॉर्च्युनरसाठी आम्ही का छळू? पण वैष्णवीचे माहेरचे म्हणतायत, कुठे आहेत त्या कोटींच्या गाड्या? आम्हाला तर कधी दिसल्या नाहीत। हगवणे कुटुंब कायद्यात खेळलेलं कुटुंब आहे, त्यात थोडेफार सत्य असेलही, पण हे शातीर कुटुंब वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबावर भारी पडते। ज्या दिवशी वैष्णवी चितेवर जळत होती त्याच दिवशी सासरा राजेंद्र आणि दीर सुशील मटणावर ताव मारताना अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले। सासऱ्याला किती दुःख होतं हेही सगळ्यांनाच माहिती आहे। जो राजेंद्र हगवणे 7 दिवस फरार होता तेव्हाच त्याने सगळं प्लॅनिंग करूनच परतला असणार। निलेश चव्हाण बाहेर राहून सगळा प्लॅन करतोय असाही संशय आहे। लता आणि करिश्माचे फोन अजूनही जप्त व्हायचे आहेत, त्यांचे फोन सापडत नाहीत। मग एवढं अगदी कोणताच दोष नसणारं कुटुंब मोबाईल का देत नाही? पोलीस तपासात सगळंच समोर येईल, पण बाईला मरणं ही सोपं नाही, एवढंच।